सामन्याला सुरुवात. आपले ऑफिशियल प्रवीणजी सुतार आणि देवानंद वल्वी. पहिला बॉल आजच्या दिवसातील खेळण्यासाठी सज्ज झालाय भाविश जाधव. पहिला बॉल मिसटायमिंग झालाय. पहिल्या बॉल वरती सफलता मिळालाय. फलंदाज बाद. बघा पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता, मात्र चेंडूचा वेग जास्त होता. तेच कारण संपर्क चांगल्या प्रकारे होऊ शकला नव्हता, कारण बॅट फिरण्या अगोदर चेंडू बॅटवरती येऊन आदलला होता. आणि आपण पाहतो एक चांगला झेल बॉलरने स्वतः तिकडे पकडलाय. प्रवीण गोंड आपण पाहतोय. आज आपण पाहतोय गुरुवार आहे, श्री गणेश जयंती, माघी गणेश उत्सव. आणि आज आदिवासी प्रीमियर लीगचं ऑक्शन देखील आहे. पहिला फलंदाज भाविश बाधून माघारी परतलाय, तर नव्याने फलंदाज करण जाधव हा इन होतोय. इथे बघा करण याचा फटका देखील फसलाय. शतरक्षक आलाय तिकडे आणि काय झेल बघायलाय. सुपर्ब. करण आळ्या पावली माघारी परततोय. फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरा गडी हा तंबूच्या आश्राला परतला जातोय. काय सुरुवात केलेली आहे प्रवीण गोंड याने. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती विकेट, विकेटने सुरुवात झालेली आहे. आता प्रवीण गोंड हा हॅट्रिक वर आलेला आहे. सन्माननीय बंडू बीज पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सन्माननीय बंडू बीज साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतोय. नव्याने बॅटर कुंदन बसवत न्यू बॅटर इन झालाय. स्ट्राईक वरती असेल. हॅट्रिक वरती आलाय प्रवीण गोंड. बघा हॅट्रिक बॉल होता. बॅकफुटवर जाऊन चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं आणि एक धाव ही कंप्लीट झाली. एका धावेनी श्री गणेशा झालेला आहे. एक धाव ही आता धावफलकावरती लागली जात आहे. 2 गडी बाद 1 असा स्कोर कार्ड आपण पाहतोय जय अंबिका स्पोर्ट्स कर्नाळपाडा संघाचा. आता स्ट्राईक वरती आपण पाहतोय रुपेश जाधव याला. रुपेश करता एक वेगवान चेंडू, तेच तर्रार आपण पाहतोय हा चेंडू इथे टाकला गेलाय. धाव चेंडूची सांगता इथे आपण पाहतोय. थोडंसं प्रेशर आता बिल्ड होताना दिसतोय रुपेश जाधव या फलंदाजावरती. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि चेंडूला सरळ पाठवून दिलाय. पाहूया किती धावा. तर डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा असतील. आपण पाहतोय तिकडे बाउंड्री आहे. बाउंड्रीच्या आतून जर चेंडूला तर नक्कीच बाउंड्री मिळणार, मात्र बाउंड्रीच्या बाहेरच्या दिशेने जर चेंडू जर निघून गेला तर फक्त 2च धावा मिळतील. कनेक्शन चांगलं झालं, मात्र चेंडूने दिशा बदलली आणि चेंडू हा डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेला. प्रवीण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. इथे बघा खूप चांगला स्ट्रोक. शतरक्षक होता, मात्र त्याच्याकडं मिसफिल्ड झाली. 2 धावा घेण्याची संधी तिकडे मिळालेली आहे. 2 धाव पूर्ण. तिसऱ्या वेळेचा प्रयत्न करतोय कुंदन, मात्र फेकी खराब झाली आणि तिसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. 4थ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि पाहता क्षणी 4थी धाव देखील कंप्लीट झालेली आहे. 5व्या धावेचा देखील प्रयत्न झाला होता, मात्र 4च धावेवरती इथे समाधान मानावं लागेल
ते म्हणजे कुंदन आणि रुपेश याला या 4 धावा आल्या. या 4 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती म्हणजे 7 या आकड्यावरती. 7 रन्स ऑन दी बोर्ड. 7 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. सौरभ दुसरं षटक हाताळण्यासाठी बघा तुम्हाला 3 शतरक्षक 30 सर्कलमध्ये ठेवावे लागतील. 3 पेक्षा जास्त देखील तुम्ही ठेवू शकता, मात्र 3 पेक्षा कमी ठेवू शकत नाही याची देखील दक्षता घ्यायची आहे. यानंतर पानखंडा स्पोर्ट पानखंडा बी आणि हॉलीक्रॉस घोडबंदर 2 संघादरम्यान मॅच होणार आहे. एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. डॉट बॉल पहिला चेंडू हा निर्धाव टाकलाय सौरभ जाधव याने. स्ट्राईक वरती आपण पाहतोय कुंदन बसवत याला पहिला चेंडू खेळत असताना निर्धाव चेंडू त्याने खेळून काढलाय. बघा खुलवर टेपाचा चेंडू चेंडूला खोदून काढलेला आहे. शतरक्षक हे लॉंग ऑफ मध्ये एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट झालेली आहे. या 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावेने धावसंख्या आता 9 या आकड्यावरती. पानखंडा स्पोर्ट पानखंडा संघाचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. मला वाटते आज बोटीचा प्रवास करत आलेत. मध्ये हा चेंडू टाकलाय. कुंदन आपण पाहतोय अडचणीमध्ये तिकडे सापडला होता, मात्र एक धाव ही कंप्लीट झाली. खूप चांगली रनिंग बिटवीन विकेट्स आपण बघितली. कुंदन आणि रुपेश याची एक सिंगल धाव. धावसंख्या आता दुहेरी प्रवेश करत असताना 10 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे बघा रुपेश जाधव याची आता खेळी संपुष्टात येताना दिसतंय. बॅट्स हलकस एज लागला आणि चेंडू सरळ यष्टांवर जाऊन आदलला. फलंदाज बाद. या पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा सन्मान. या पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची घाण, ही क्रिकेटपटूंची घाण. इथे क्रिकेट जीव की प्राण प्राण प्राण. या पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा सन्मान. या पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा सन्मान. थँक्यू डीजे. नव्याने बॅटर राजू जाधव इन झालाय. आणखीन एक बिग हिटर आपण पाहतोय. सन्मानपूर्वक हा चेंडू देखील काढलाय. चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता, मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. या एका धावेने धावसंख्या आता 11 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल बाकी असेल या षटकात. खूप चांगले षटक हे देखील आपण पाहतोय सौरभ याचं. खोलवाड्याचा चेंडू पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट झाली. या षटकात फक्त 5 धावा या खर्च केल्यात सौरभ याने आणि एक विकेट देखील मिळवली.
निघून जातो. चिंडीचे पाड्याचा करण कदम पैजान मैमन कुडूस गावाचा गोलंदाजाचे करतोय हा क्रिकेटपटूंची घाण ही क्रिकेटपटूंची घाण इथे क्रिकेट जीव की प्राण 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 या पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा सन्मान या पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा सन्मान थँक्यू डीजे. 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 12 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 6ची सरासरी या 2 षटकांमध्ये राखली गेले. तिसरं षटक हाताळण्यासाठी आकाश आलाय. आकाश शनिवार. खोलवाट बाजा चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होईल. दुसरी धाव देखील पूर्ण झाली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. तिसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. बघा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू आला नव्हता. थोडंसं नाट्यमय क्रिकेट हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा उचलत असताना 3 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या 3 धावांनी धावसंख्या आता 15 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 15 रन्स ऑन दी बोर्ड. 15 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. स्लोअर 1 कमी गतीचा चेंडू टाकला होता. एक धाव कंप्लीट झालेली आहे. पुन्हा एकदा दुसऱ्या वेळेचा प्रयत्न मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. दोन्ही फलंदाजांना एक सिंगल धाव आलेली आहे. या सिंगल धावेने धावसंख्या आता 16 या आकड्यावरती. 16 रन्स ऑन दी बोर्ड. 16 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. हे तिसरं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडू टाकून झालेत. फुलटॉस चेंडू बॅट्स टॉपेज लागलं होतं मात्र क्षेत्ररक्षक पोहोचू शकलेले नाहीयेत आणि एक सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकावरती नोंदवली जाते. बघा मोठा फटका खेळण्याचा जो प्रयत्न आपण पाहतोय असफल ठरलाय कुंदन याचा. कारण मेजवानी होती आणि ती मेजवानी त्याला स्वीकारता आलेली नाहीये. ते बघा आणखीन एक चांगलं चेंडू इथे टाकला गेला आणि एक सिंगल धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली गेली. पहिल्या बॉलवरती 3 धावा आल्या. त्यानंतर सिंगल 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 धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचलेली आहे. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. साईडला हा चेंडू देखील काढला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे मात्र त्याच्याकडनं मिसफील्ड झाली आणि चेंडू सरळ निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. थँक्यू डीजे. या चौकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 22 या आकड्यावरती. 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल बाकी आहे या षटकातील. इथे बघा कुंदन याचा फटका पूर्णतः फसला गेला मात्र इथे देखील मिसफील्ड झाली आणि चेंडू हा सीमारेषेच्या बाहेर निघून गेला. मोका भी दिया और चौका भी दिया. 4 रन. आवेश मारतो या 50 डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. ऑलराऊंडर गोरसईचा भावेश पवार यो लेफ्टी.
बजरंग बली टीम मोरसई गावाची भावेश पवार पवन केने हे वंचोडी या संघाची भावेश पवार करी तो बॉलिंग लावा तुम्ही सेफ्टी थँक्यू डीजे. महेश हावरे. इथे आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती अपील होताना दिसते. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. पंच थोडीशी चर्चा केली पंचांनी. पाहतो की रिव्ह्यू घेतला गेलाय. पंचांनी तर वाईट चेंडू घोषित केलाय. मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने तिकडे आपण पाहतोय पंचांच्या निर्णयाला विरोध केलाय आणि त्यांनी लगेच रिव्ह्यू घेतलेला आहे. पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉल. इथे बघा स्लॉट मध्ये हा चेंडू होता. मात्र कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये आणि पाहतोय चांगला झेल तिकडे पकडला गेलाय. फलंदाज बाद होतोय. पुरी माझ्या हरी खेळाय क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझे विकेट विकेट माझ्या हरी खेळाय क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझे विकेट विकेट थँक्यू डीजे. नवीन बॅटर पवन हा इन झालाय. गोलंदाज पाहतोय आपण महेश हावरे आला. पहिलं चेंडू वाईट टाकला. मात्र दुसऱ्या बॉलवरती इथे विकेट मिळवलेली आहे आणि नव्याने फलंदाज पवन हा इन झालाय. दुसऱ्या बॉलवरती आपण पाहतोय एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. सन्माननीय रुपेश मेढे साहेबांचं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतोय आमच्या स्टेजवरती येऊन आपण बसायचं आहे.
ते बघा स्टॅमिंग झालाय, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येताना दिसतो आणि बघा खूप चांगला झेल इथे पकडला गेलाय. पवन याची देखील खेळी संपुष्टात. थँक्यू डीजे. येस थँक्यू. हॉलीक्रॉस घोडबंदर आणि पानखंडा स्फोट पानखंडा बी दोन्ही संघाच्या संघानिकाला विनंती असेल आमच्या स्टेजच्या समोर यायचं आहे. टॉस केला जाईल या ओव्हर नंतर. दोन्ही संघाच्या संघानिकाला विनंती आहे आमच्या स्टेजच्या समोर येऊन थांबायचं आहे. टॉस केला जाईल या षटकाच्या नंतर. या षटकातील चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 3 चेंडू नंतर आपण टॉस करणार आहोत. इथे बघा स्टॅमिंग झालाय, क्षेत्ररक्षक आलाय चेंडूच्या खाली. 3 क्षेत्ररक्षक आले होते, मात्र 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये हा चेंडू पडतो आणि सीमारेषेच्या बाजूने हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. 2 धावा घेण्याची संधी आहे आणि 3 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहतोय. 3 धावा या पूर्ण केल्या गेल्यात. या 3 धाव्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 30 या आकड्यावरती. 30 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. हा ट्रॅगर होता, बॅट अगोदरच फिरलेली आहे कुंदन याची. लेगबाच्या स्वरूपात एक सिंगल धाव ही आता नोंदवली गेली. धावसंख्या आता 31 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल. वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. पंचांनी सांगितले की हा चेंडू वाईट असेल, वाईट बॉल. एक आणखीन एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागेल या षटकात. गोलंदाज महेश हावरे आला. ते बघा खूप चांगला फटका ते खेळलाय. क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे, मात्र आउटफील्ड खराब असल्या कारणाने चेंडू तिकडे अडतोय. 2 धावा कंप्लीट झाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि चांगला थ्रो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. 2च धावावरती समाधान मानावं लागेल. 3ऱ्या धावेच्या प्रयत्नात कुंदन हा बाद झालाय. या 2 धावाल्या धावसंख्या 34 धावा आणि 35 धावांचं लक्ष. धीरे धीरे चाल गो मैना न खंडीले पाडीत नेन गो मैना खंडीले पाडीत नेन गो मैना खंडीले पाडीत नेन गो मैना धीरे धीरे चाल गो मैना पालघर गावात नेन गो मैना पालघर गावात नेन गो मैना. थँक्यू डीजे. हॉलीक्रॉस घोडबंदर संघाला विनंती असेल आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. पानखंडा स्फोट पानखंडा संघाचा कॅप्टन उपस्थित झालेला आहे, तर आपला कॅप्टन पाठवून द्या टॉस करण्यासाठी. सन्माननीय सतीश बीज, आपणास विनंती असेल आमच्या स्टेजवरती येऊन आपण बसायचं आहे. सन्माननीय बंडू बीज साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. एकाच परिसरातील हे 2 संघ आपण पाहतोय. हॉलीक्रॉस घोडबंदर आणि पानखंडा स्फोट पानखंडा. पानखंडा स्फोट पानखंडा संघाने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे. हॉलीक्रॉस घोडबंदर संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. नेक्स्ट मॅच मात्र चालू असलेला सामना आपण पाहतोय. जय अंबिका स्पोर्ट्स कर्नलपाडा आणि कृपादेवी बॉईज उमराळे
34 धावा आणि 35 धावांचं लक्ष्य हे ठेवलं गेलंय. आपण पाहतोय स्वर्गीय वासुदेव मुल्या पाटील क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती सलग 5 दिवस आपण क्रिकेटचा महासंग्राम पाहणार आहोत. मंगलमूर्ती चषक 2026 से आपण पाहतोय भव्य दिव्य असं आयोजन नियोजन. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे आणि पहिली मॅच आपण पाहतोय जयंबिका स्पोर्ट्स कर्नलपाडा आणि कृपादेवी बॉईज उमराळे. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. पहिले षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय रुपेश जाधव याला. आपण पाहतोय आदिवासी प्रीमियर लीग 2026 मध्ये आयकॉन म्हणून ज्याची निवड झालेली आहे तो रुपेश जाधव आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. आणि आज आदिवासी प्रीमियर लीगचा आज ऑक्शन देखील आहे. थोड्या वेळात ते देखील लाईव्ह आपल्याला पाहायला मिळेल. मनीष पागी आणि प्रवीण गोंड हे दोन खेळाडू आपण पाहतोय ज्यांची कामगिरी या सीझन मध्ये खूप चांगली कामगिरी राहिलेली आहे. आणि सध्या आपण पाहतोय मनीष पागी ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकला गेलाय. खराब क्षेत्ररक्षण झाले, खराब फिल्डिंग, कुंदन बसवत करणं. आणि काय घडलंय काय बिघडलंय तिकडे चेंडूला अडवण्यात यश आलंय. मात्र तोपर्यंत 2 धावा इथे घेण्याची संधी मिळाली. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेने सुरुवात झालेली आहे. कुंदन बसवत होते तिकडे आणि त्यांच्या पायांच्या मधून हा चेंडू निघून गेला. बघा क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं मिड ऑफ ठेवलाय, मिड ऑन ठेवलाय, त्यानंतर मिड विकेट ठेवलाय, स्क्वेअर लेग ठेवलाय, कव्हर मध्ये देखील एक क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. इथे बघा ऑन साईडला मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि बघा पकडलाय. बिग विकेट, बिग ब्लो, मोठा आदर दिला गेलाय उमराले संघाला. मनीष पागी बॅक टू द डग आउट, फलंदाज बाद. चल पोरी गावात तार पाला पायात पाय गुंतला नचायला ताल आला. मस्ताना फुल पडला तुम्हालिल होता केसाला. मस्ताना फुल पडला तुम्हालिल होता केसाला. हे चल 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 पोरी गावात तार पाला पायात पाय गुंतला नचायला ताल आला. मस्ताना फुल पडला तुम्हालिल होता केसाला. मस्ताना फुल पडला तुम्हालिल होता. थँक्यू डीजे. सौरभ न्यू बॅटर. सौरभ याचा देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आलाय तिकडे आणि पकडलाय. बॅक टू बॅक दुसरा गडी तंबूच्या आश्रयाला, फलंदाज बाद. चम चम चमकर हिऱ्याची अंगठी वाला. लाखाचा धनी आला ज्योती मोटर टॅक्सी वाला. चहा तू कागद देते त्याला बियर लागते त्याला. चहा तू कागद देते त्याला बियर लागते त्याला. हे चल 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 पोरी गावात तार पाला पायात पाय गुंतला नचायला ताल आला. मस्ताना फुल पडला
ते बघा फक्त हलक्याने हा चेंडू ते खेळून काढला गेलाय. हॅट्रिक बॉल होता, मात्र त्या बॉलवरती एक सिंगल धाव ही कंप्लीट केली गेली. आपण पहिल्या इनिंगमध्ये देखील बघितलं होतं की चांगली सुरुवात प्रवीण याने केली होती. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट्स मिळवले, मात्र हॅट्रिक पूर्ण झाली नव्हती. इथे देखील आपण पाहतोय रुपेश याने बॅक टू बॅक 2 विकेट्स मिळवले, मात्र हॅट्रिक पूर्ण झालेली नाहीये. एक सिंगल धाव, धावसंख्या आता 3. ते बघा हुकचा फटका केलाय आणि या चेंडूला सरळ पाठवलाय डिक्लरेशन झोन मध्ये. डिक्लेअरच्या स्वरूपात मिळतील फक्त 2. चला दुसरा चेंडू पाठवून द्यायचा आहे. चला नवीन चेंडू तिकडे धावा लागेल. या 2 धावाला, या 2 धाव्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 5 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल बाकी असेल. चांगला कमबॅक या षटकात. 35 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 30 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. इथे बघा सन्मान दिलाय या चेंडूला. स्ट्राईक रोटेट केली गेली आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न इथे प्रवीण याने केलाय. एक सिंगल धाव, धावसंख्या 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. येणारे चेंडू असतील आता 18 चेंडू आणि 29 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील उमराळे या संघाला. दुसरं षटक हाताळण्यासाठी राजू येतोय. राजू जाधव. आपण पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर उमराळे कर्णपाडा संघाच्या 7 धावा होत्या. उमराळे संघाच्या ते फक्त 6 धावा आहेत. विकेट दोन्ही संघाचे सेम आपण पाहतोय. 2 विकेट गमावले ते पहिल्या षटकात. 6 धावा बनवल्या तर कर्णपाडा संघाने 6 धावा बनवल्यात आता उमराळे संघाने. जे 18 चेंडूमध्ये 29 धावा बनवल्या होत्या आपण पाहतोय कर्णपाडा संघाने. आता त्या 29 धावा इथे उमराळे संघाला देखील बनवायच्या आहेत. 18 चेंडू 29 धावा. दुसरं षटक हाताळण्यासाठी राजू जाधव. पहिला चेंडू ऑफ ट्रॅकर करण आहे तिकडे. बघा चेंडूला दिशा देण्याचं काम केलं होतं, मात्र करण तिकडे चेंडूला उचलतोय, फेकतोय. तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट झाली. एकाच धावेचे समाधान मानावं लागेल प्रवीण याला. प्रवीण आणि रवी ही जोडी आता खेळपट्टीवरती आपण पाहतोय. बघा कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. बघा चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सिंगल सिंगल धावसंख्या आता पुढे जात असताना धावसंख्या आता झालेली आहे ती म्हणजे 8 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही मॅच जिंकण्याकरता 27 धावेंची आवश्यकता आहे. बघा सिंगल धाव जर आली तर थोडासा प्रेशर बिल्ड होऊ शकतो. तो म्हणजे उमराळे संघावरती एखादा मोठा फटका देखील त्यांना खेळावा लागणार आहे. मोठ्या फटक्याचा प्रयत्न. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे भावेश. चेंडूला उचलेल, फेकेल. तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल धाव. सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. या सिंगलने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 9 या आकड्यावरती. 9 रन्स. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. फुलटा चेंडू मस्त टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूच्या खाली आणि पकडला गेलाय झेल. प्रदीप जाधव होते. खूप चांगला झेल. फलंदाज फेल.
थँक्यू डीजे. समीर बसवत न्यू बॅटर इन झालाय, स्ट्राईक वरती असेल. गोलंदाज राजू ज्याने आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केलेली आहे. 4 चेंडूमध्ये 3च धावा त्याने खर्च केल्यात. नव्याने बॅटर समीर हा स्ट्राईक वरती पाहतोय. फक्त हलक्यात हा चेंडू ते खेळून काढला गेला. स्ट्राईक रोटेट केलंय पुन्हा एकदा. प्रवीण आपण पाहतोय, प्रवीण गौंड जो सलामीचा फलंदाज आहे. मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये आणि त्याला आता स्ट्राईक वरती घेऊन येतोय. धावसंख्या झालेली आहे 10. इथे फक्त चेंडूला दिशा दिलेली आहे. मनगटी फटका ते खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चेंडूला उचललाय, फेकलाय तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. प्रवीण याला देखील 2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 11. बघा कंपॅरिझन जर आपण बघितलं तर कर्नाळपाडा संघाच्या 12 धावा होत्या, 2 विकेट्स त्याने गमावल्या होते आणि उमराळे संघाच्या 11 धावा आहेत, 3 विकेट्स त्याने गमावल्यात. बघा पगडा जर बघितला तर कर्नाळपाडा संघाचा थोडासा भारी होताना दिसतोय. पूर्णतः प्रेशर हे टाकलं गेलंय. कर्नाळपाडा संघाच्या बॉलरने मात्र ज्या प्रकारे आपण पाहतोय आकाश याचं 3रं षटक राहिलं होतं. 14 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये आणि 3ऱ्या षटकानंतर मॅच थोडासा पलटला गेला होता आणि तेच षटक आपण पाहतोय. आता हे निर्णायक षटक ठरणार आहे सागर गायकर याचं, कारण आतापर्यंत तर रोखलंय उमराळे संघाला. आणि आता हे 3रं षटक निर्णायक षटक आहे. सागर गायकर राईट आर्म अर्ध विकेटचा मारा करत असताना सामोरे फलंदाज प्रवीण गौंड. पहिला चेंडू फुलटॉस कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण झाले, मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतील आणि बघा दुसरी धाव इथे पूर्ण झालेली आहे. खूप चांगली रनिंग पण विकेट्स. बघा थोडासा मिसफिल्ड झाला. क्षेत्ररक्षण जर चांगलं झालं असतं कदाचित एकच धाव मिळाली असती, मात्र मिसफिल्ड झाला आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. बघा छोट्याशा चुका आता कर्नाळपाडा संघाला सुधाराव्या लागतील. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू. चेंडूवर थोडीशी नजर हटली होती प्रवीण याची. पुढे सरसावून खेळण्याचा देखील प्रयत्न झाला आणि ओळखलं होतं सागर याने. हा चेंडू निर्धाव येतोय. डॉट बॉलची सांगता झालेली आहे. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू टाकलाय. सागर स्वतः चेंडू पर्यंत पोहोचतोय. एकच धाव कंप्लीट. बघा पहिल्या 3 बॉलवरती 3 धावा आलेल्या आहेत. म्हणजे येणारे आता 9 चेंडू बाकी असतील आणि 9 चेंडू मध्ये अजूनही 21 धावा बनवायच्या आहेत. 9 चेंडू 21 धावा. पूर्णपणे या सामन्यावरती पकड आता मजबूत केलेली आहे, ती म्हणजे कर्नाळपाडा संघाने. 9 चेंडू 21 धावा. सागर गायकर पुन्हा एकदा सज्ज झालाय. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चांगले क्षेत्ररक्षण झालंय. बघा खूप चांगले एफर्ट्स लावले जात आहेत. फक्त एक सिंगल धाव आली. या सिंगलने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 14 या आकड्यावरती. सॉरी 15 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. 15 रन्स ऑन दी बोर्ड. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. म्हणजे अजूनही 20 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. इथे बघा स्लॉट मध्ये हा चेंडू होता आणि चेंडूला सरळ पाठवलंय बॉन्ड लाईनच्या बाहेर. प्रवीण गौंडच्या बॅट मधून निघालाय A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा. माझी माऊली आई बसती मंदिराला. थँक्यू डीजे. बघा
हे षटक निर्णायक ठरत असताना आपण पाहतोय. मी अगोदरच म्हटलं की हे षटक फार निर्णायक ठरणार आहे. आणि आता 7 बॉल 14 धावींची आवश्यकता आहे. इथे देखील मिस्टामिंग कुंदन आहे, मात्र कुंदनच्या डोक्याच्या वर्ण चेंडू निघून झालाय, ट्रॅव्हल झालाय. 6 धावांकरता आणखीन एक बिग शॉट षटकार. मंगळवाराचे गोदी साला नवारा खेळतई गो अंगाला. यस, थँक्यू डीजे. मी अगोदरच म्हटलं की तिसरं षटक हे निर्णायक ठरू शकतं. पहिल्या इनिंग मध्ये 14 धावा तिसऱ्या षटकामध्ये गेल्या होत्या. इथे 16 धावा खर्च झालेल्या आहेत. म्हणजे येणारे चेंडू असतील 6 चेंडूमध्ये अजूनही 8 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 6 बॉल 8 धावींची आवश्यकता. भावेश येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. 6 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता 8 धावींची आवश्यकता आहे. पहिला बॉल फुल टॉस आहे आणि पंचांनी इथे नो चेंडू घोषित केलेला आहे. आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने रिव्ह्यू देखील घेतलाय. नो बॉल असेल, नो चेंडू. त्याचा पहिला चेंडू इथे एक्स्ट्रा टाकलाय गोलंदाज भावेश. आणि आता येणारे चेंडू 6 धावा बनवायचे असतील 7 आणि मेजवानी देखील असणार आहे. फ्री हिटचा चेंडू इथे असणार आहे. एक मुक्त फटका खेळण्याची संधी बॅटर समीरकडे. इथे बघा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला गेला. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र, क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फेकी देखील तेवढी सुरेख झाली, मात्र बॅकअप साठी क्षेत्ररक्षक नाही. या 3 धावा इथे पलून पूर्ण केल्या जातील का? आणि या 3 धावा पलून पूर्ण केल्या गेल्यात. क्षेत्ररक्षण चांगलं झालं, फेकी खराब झाली, 3 धावा पलून पूर्ण केल्या गेल्या. आणि आता पहिल्या बॉल वरती 4 धावा या आलेल्या आहेत. म्हणजे येणाऱ्या अजूनही 5 बॉल बाकी असतील आणि 5 बॉल मध्ये अजूनही 4 धावा या जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. बघा कमबॅक झालं होतं, मात्र क्षेत्ररक्षण थोडस खराब आणि त्याचा फायदा आता उमराळे संघाने उचललाय. अजूनही 4 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 5. इथे बघा अपील झाली होती, मात्र 1 बॉम्ब्स हा चेंडू ते कॅरी केला गेलाय. हेच दर्शवलं तिकडे पंचांनी. थोडासा प्रेशर बिल्ड होताना इथे आपण पाहतोय. इथे बघा चांगला कमबॅक. आणखीन एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. तीन चेंडू
बाकी असतील 3 चेंडूमध्ये अजूनही 4 धावा बनवायच्या आहेत. काही चांगला कमबॅक भाविश याने इथे केलाय. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये काय चेंडू टाकलाय, अप्रतिम फ्लाईट दिली होती आणि फ्लाईट मध्ये बीट झालाय. प्रवीण गोंड हा फलंदाज. आता थोडीशी चुरस निर्माण झालेली आहे. आता थोडासा प्रेशर बिल्ड झालाय बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. येणारे 2 चेंडू आणि धावा बनवायच्या असतील त्या म्हणजे 4. 2 चेंडू आणि 4 धावा. इथे बघा आणखीन एक डॉट बॉल येताना दिसतोय. प्रेशर पूर्णपणे आता प्रवीण गोंड वरती येताना दिसतोय. 1 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता 4 धावांची आवश्यकता. बघा पहिला चेंडू नो टाकला, दुसऱ्या बॉल वरती 3 धावा पूर्ण केल्या आणि त्यानंतर बॅक टू बॅक 4 चेंडू हे निर्धाव टाकले गेलेत. काय जबरदस्त कामगिरी इथे भावेश कर्ण इथे आपल्याला पाहायला मिळालंय. आता 1 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता 4 धावांची आवश्यकता आहे. आता हा सामना करोया मरोया स्थितीमध्ये येऊन ठेपलेला आहे. 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता आणि शेवटच्या बॉलवरती विकेट. काय जबरदस्त कमबॅक भावेश जाधव याचं आणि हा सामना इथे त्याने जिंकलेला आहे. काय जबरदस्त कामगिरी या षटकामध्ये राहिलेली आहे. पहिला चेंडू नो टाकला, दुसरा बॉल वरती 3 धावा पूर्ण केल्या आणि त्यानंतर सलग 5 चेंडू हे निर्धाव टाकलेत भावेश जाधव. लगेच आपण जातोय मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट भावेश जाधव मॅन ऑफ द मॅच.